आज महाराष्ट्रामध्ये आज आम्ही या ठिकाणी उभे आहोत. म्हणून तुम्ही म्हणता की तुम्ही शिवसैनिक आहात, तुम्ही ग्राउंडवर उतरता, जनतेची सेवा करतात, पण त्या ठिकाणी जो मेळावा सुरू आहे षण्मुखानंद, त्या ठिकाणी तुम्हाला गद्दार, जोडे मारा, ऑपरेशन तुडवा करणार अशा पद्धतीची भाषा वापरली जाते. ऑपरेशन तुकडे तुकडे करणार अशा पद्धतीची भाषा आहे संजय राऊतांची. याला उत्तर कसं देणार संजय शिरसाट? अहो तिथं कुठं कार्यक्रम आहे तिथे? तो स्टँडअप कॉमेडियन शो आहे. घरामध्ये आग लागलेली, बुडाखाली आग लागलेली, हे कॉमेडियन स्टँडअप शो करतायत आणि शिवसैनिकाला म्हणतात रस्त्यावर जा. त्यांनी रस्त्यावर जायचं आणि हसत बसायचं. अरे हे अशाने कुठं पक्ष चालतो का? म्हणून ते हे येड्याचा बाजार ज्याला म्हणतो ना, तो आता तिथं भरलेला आहे. 6 खासदारांचा अधिकृत प्रवेश झाला शिवसेनेत असं मानावं. आता जनतेला नेमकं कधीपर्यंत तुम्ही भेटीस देणार आहे, सत्य का सांगणार नाहीये? हे बघा, ते 6 खासदार एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत आणि तो सस्पेन्स खोलण्याचं काम सुद्धा एकनाथ शिंदे साहेब करतील. त्यांचा तो अधिकार आहे आणि ते कधी तो सस्पेन्स ओपन करतात हे ते त्यांनाच माहिती. शिवसेनेची ताकद वाढली असं म्हणावं. नंबर 1चा पक्ष झाला शिवसेना. निश्चित नंबर 1चा झालेला आहे. आता सगळ्यात जास्त खासदार महाराष्ट्रामध्ये आमचेच आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामागे बऱ्याच राजकीय घडामोडी सुद्धा घडताना बोललं जात आहे, पाहिलं जात आहे. आणि जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे अशा पद्धतीचे ऑपरेशन करतात, एक गुड न्यूज नक्की ते घेऊन येतात महाराष्ट्रासाठी, त्यांच्या नेत्यांसाठी. यावेळी सुद्धा ते गुड न्यूज आणि कधीपर्यंत येईल? या महिन्यात, पुढच्या महिन्यात, दिवाळीपर्यंत, कधीपर्यंत? आता ही गुड न्यूज फक्त एकनाथ शिंदे साहेबाला माहिती आहे. आज काय गुड न्यूज देतात ते आपण पाहूया. म्हणून आज आम्ही तो आनंद घ्यायला आज आम्ही आलेलो. ठाकरे वारंवार टीका करतात. ते म्हणतात आज माझी वेळ खराब आहे, पैसे देऊन सगळे खासदार विकत घेतले गेले, सगळे गद्दार आहेत, पण जेव्हा माझी वेळ चांगली येईल, चांगला काळ सुरू होईल. त्यांची वेळ सगळीच कधी चांगली नव्हती, चांगली होती. फक्त कार्यकर्त्यांची वेळ खराब होती. म्हणून कार्यकर्ते आता जास्त वेळ त्या वातावरणात राहू इच्छित नाही. म्हणून त्यांनी आता पक्ष बदलत चालले. सूचक वक्तव्य केलं. ते म्हणतात की उद्धव ठाकरेंचं ठीक आहे, ते आजारी आहेत, मात्र आदित्य ठाकरे कधीच ग्राउंड झिरोवर फटकले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा पण त्यांनी दाखला दिला. आदित्य ठाकरे काय मॅच्युअर्ड आहे का? तो काय नेता होऊ शकतो का? एक वारसा म्हणून काही बोलायचं. आणि म्हणून आदित्य ठाकरे याला कुठेही असं तशी स्पेस मिळत नाहीये आणि त्याला जाण्यामध्ये काही इंटरेस्ट पण नाहीये. पण आता ऑपरेशन तुतारी पण आहे. शरद पवार गटाचे पण 8 फुटणार आहेत, 8 खासदार फुटतील असं बोललं जाते. त्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु निश्चितच ही जी बेचैनी हे महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षामध्ये आहे. बाळासाहेबांचा वारसा पुढे कोण नेते? उद्धव ठाकरे नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब नेते आहेत, कोण नेते आहे खऱ्या अर्थाने? निश्चितच आज बाळासाहेबांचा वारसा एकनाथ शिंदे साहेब पुढे नेत आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर आजचं तुमचा तो येडा संजय राऊत यांचे जर स्टेटमेंट पाहिलं असेल तर तो काँग्रेसचे गुणगान गाताना दिसतोय तुम्हाला. काँग्रेस कशी चांगली आहे, काँग्रेसने देशाला कसं स्वातंत्र्य मिळवून दिले, हे काँग्रेस करणं याचा अर्थ बाळासाहेबांच्या विचाराला श्रद्धांजली देण्यासारखा आहे. नक्कीच. मग हे काँग्रेसमध्ये विलीन होतील का संजय राऊत? नाशिक मध्ये